बातमी आपल्या सगळ्यांना सावध करणारी। गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत होती, पण आता कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेला आहे। त्यामुळे कोरोनाने आपल्या सगळ्यांचीच धास्ती वाढवली आहे आणि त्याचमुळे आता सरकारने सुद्धा एक इशारा दिलाय। इशारा पुन्हा लॉकडाऊनचा। कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्याने सरकार सुद्धा चिंतेत आहे। राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीये। मुंबईसह अनेक भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत ही वाढ होतीये। एकीकडे लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झालाय, तर दुसरीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत सुद्धा मोठी वाढ होतीये। या प्रकरणी आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय, नियमांचं पालन करावं असं आवाहन केलंय। जर कोरोना रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत राहिली तर आपल्याला पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जावं लागेल असे संकेत सुद्धा राजेश टोपेंनी दिलेत। लोकांनी शिस्त पाळायलाच हवी आणि त्याच्यावर नियंत्रण ज्या संबंधित सेक्शनचे लोक असतील त्यांनी ठेवायलाच हवं आणि आता ते जर ठेवत नसतील तर त्यांना अकाउंटेबल सुद्धा धरायला लागेल। जर हे नाही केलं वेळेत तर आता जसं पाश्चिमात्य देशामध्ये आपल्याला पुन्हा लॉकडाऊनला सामोरं जावं लागतं। काल परवा दुबईला लॉकडाऊन करावं लागलं, UK मध्ये आणि अन्य राज्यांमध्ये देशांमध्ये सुद्धा लॉकडाऊनचा तिसरा लॉकडाऊनची सायकल सुरू झालेली आहे आणि त्यामुळे पुढच्या काळात ही साखळी ब्रेक करण्यासाठी म्हणजे हे जर का नाही नियंत्रण करू शकलो आपण तर मग लॉकडाऊनच्या परिस्थितीला जावं लागतं। आज आत्ताच लोकल सुरू केली, त्याच्यातही फार स्टॅगर्ड टायमिंग्स आहेत। खरं तर लोकांच्या अगदीच सोयीची टायमिंग ठेवली नाहीये यासाठीच की बाबा खूप जास्त गर्दी होऊ नये। त्यामुळे आपण लक्ष ठेवून आहोत। आज या मिनिटाला लगेचच एकदम टोकाची स्टेप घेण्याचं काही कारण वाटत नाही, दिसत नाही। ठीक आहे, 500नी रुग्णसंख्या वाढली आहे, नक्कीच एक अलार्म मिळालाय, एक सिग्नल मिळालाय की नाही वाढतीये, तर आपण जागरूक होऊन पटकन त्यावरचे उपाय केले पाहिजेत आणि मला वाटतं की ते करण्याकडे आपण जास्त लक्ष देऊ आणि लॉकडाऊन वगैरे हा फार लास्टचा पर्याय किंवा ट्रेन चालू झालेली पुन्हा बंद करणं हा सुद्धा खूप उशिराचा पर्याय। कोरोनाचा धोका वाढलेला आहे आणि त्यामुळेच सगळ्यांनी काळजी घेणं, नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मुंबईतली आकडेवारी सुद्धा कोरोना रुग्णांची वाढतीये, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी सुद्धा आवाहन केले मुंबईकरांना नियमांचं पालन करण्याचं। ग्रामस्थ नागरिक मास्क वापरायचा अजिबात विचार करत नाहीये। हे अतिशय घातक आहे। हे आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे। सिरियसली घेतलं पाहिजे, म्हणजे आठवड्यात दुप्पट होत आहे। मी आज विभागीय आयुक्तांना सांगितलं, कलेक्टरांना सांगितलं, आमच्या अनेक पालकमंत्र्यांना सांगितलं, आमच्या खासदार आमदारांना पण विनंती केली की बाबांनो हे फार काळजीचं आहे। कारण आपण बघितलं जगामध्ये वेगवेगळ्या अमेरिका असेल, युरोप असेल, इंग्लंड असेल, इथं दुसरी लाट आल्यानंतर त्यांना लॉकडाऊन करावं लागलं आणि आपल्यातले अनेक जण त्याच्यातलं त्यांना गंभीरताच राहिलेली नाहीये। विविध क्षेत्र आता खुली झालेली आहेत। आंतरराष्ट्रीय प्रवासावर काही निर्बंध होते ते आता शिथिल झालेले आहेत। डोमेस्टिक प्रवासावर देखील काही निर्बंध होते ते शिथिल झालेले आहेत। लोकांचं जाणं येणं वाढलेलं आहे, लोकल सेवा सुरू झालेल्या आहेत, टेस्टिंग आम्ही वाढवलेले आहेत, टार्गेटेड टेस्टिंग आम्ही करतो आहे। या घटनामुळे 10%, 20%, 10 ते 12% रुग्णसंख्या वाढेल असं आम्ही गृहीत धरलेलं होतं आणि त्यानुसार आम्ही पूर्ण तयारीमध्ये आहोत। तसंच लोकलचं सुद्धा काही ना काही प्रमाणामध्ये सहभाग आहे, परंतु पूर्णपणे लोकल सहभागी आहे किंवा लोकलचा प्रवास सहभागी असं मी म्हणणार नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि या सगळ्या प्रकरणाला धक्कादायक वळण सुद्धा मिळतंय। आज पुन्हा 2 खुलासे या प्रकरणात झालेले आहेत। एक म्हणजे पूजानं घेतलेलं कर्ज, त्या कर्जापोटी तिच्यावर असलेला तणाव असा दावा तिच्या वडिलांनी केलेला होता, पण आज बँकेनं समोर येऊन याच्या संदर्भातला जो दावा होता तो खोडून काढलेला आहे।
पहिला खुलासा म्हणजे पूजानं पोल्ट्री उद्योगासाठी ज्या बँकेकडून कर्ज घेतलं होतं तर त्या बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलंय की पूजावर कर्जाच्या वसुलीचा कुठलाही दबाव नव्हता. कालच न्यूज 18 लोकमतशी बोलताना पूजाच्या वडिलांनी सांगितलं होतं की पूजावर कर्ज होतं आणि त्या विवंचनेतून तिने आत्महत्या केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मात्र बँक अधिकाऱ्यांनी केलेल्या या खुलाशांना आता अधिक स्पष्टता येताना दिसते. तर दुसरीकडे या प्रकरणातला प्रमुख व्यक्ती जो पूजा चव्हाणच्या सोबत होता आणि तो प्रत्यक्षदर्शी होता असा अरुण राठोड याच्या आईनं आज एक दावा केलाय. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे त्यातला आवाज अरुण राठोडचा नाही असा दावा अरुणच्या आईने केलाय. तर अरुण राठोडचे कुटुंबीय आज 8 दिवसानंतर घरी पोहोचले, पण या सगळ्यातला महत्वाचा दुवा असणारा, महत्वाची व्यक्ती असणारी अरुण राठोड मात्र अजून सुद्धा बेपत्ता आहे. तो समोर यायला तयार नाहीये. त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढत चाललंय. त्याचबरोबर कथित मंत्री ज्यांच्यावरती आरोप होत आहेत ते सुद्धा अजून माध्यमांच्या समोर यायला तयार नाहीयेत. त्यांचं काय संबंध नाही, हे सगळे खोटे आहे. हे आहेत हे क्लिप काही आवाजाचं काय आमचं आणि त्यांचं काय हे नाही, हे सगळं खोटं आहे. आमच्या मुलीचं आम्ही शेतकरी आहोत, आम्ही ऊस तोडायला जातात. माझ्या मालकाचं ॲक्सिडेंट झालं, आम्ही यंदा घरी राहिलात. माझा मुलगा पण माझ्यासोबत, त्यांना कुठं जॉब मिळाला नाही म्हणून कामाला माझ्यासोबतच असते. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातला जो संशयित आहे किंवा या सगळ्यातला मुख्य साक्षीदार सुद्धा ठरू शकतो, जो प्रत्यक्षदर्शी होता, महत्वाचा दुवा होता, तो म्हणजे अरुण राठोड. या अरुण राठोडचं कुटुंब गेल्या 8 दिवसापासून बाहेर गावी गेलेलं होतं. ते कुटुंब आज घरी आलंय, पण अरुण राठोड अजून सुद्धा बेपत्ता आहे. तो अजून आलेला नाहीये. पण जेव्हा हे सगळे कुटुंबीय घरी पोहोचले तेव्हा मात्र त्या सगळ्यांना धक्का बसला. कारण जेव्हा हे सगळे कुटुंबीय घरी आले तेव्हा त्यांच्या घरातल्या बऱ्याच वस्तू या चोरीला गेलेल्या होत्या. पूजा चव्हाणचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातल्या परळीतल्या धारावती तांडा इथं राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव समोर आलं. त्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसापासून कुलूप लावण्यात आलेलं होतं. याविषयी अरुणची आई मीराबाई सुभाष राठोड यांनी एक खुलासा केलाय की त्यांच्या घरातल्या बऱ्याच वस्तू या चोरीला गेलेल्या आहेत. लॉकडाऊन लागलं, माझ्या मुलाला कार्ड, तर माझा मुलगा माझ्यासोबत शेती करायचं. आम्ही 1-1 रुपया जमा करून माझ्या ताईचं लग्न करायचं म्हणून माझ्या मुलग्यानं त्या तयारी करू लागलं. तर आम्ही थोड्या लय आमची शेतीचे काय आमच्या कापसाचे पैसे आले, आम्ही दागिने करून ठेवलेले होते सर. आता इथून पुढे मला काय माहित नाही. माझा मुलगा त्या मुलीच्या लहानची परिस्थिती त्याच्यातच होता. आम्ही लग्नाच्या आणि याच्या त्या तंड्यावाल्याच्या लोकांनी आमचं घर पडे. रात्री आम्ही दवाखान्यात होतो तर आम्ही नव्हतो कुणी घरी. पूजा चव्हाणचा मृत्यू हत्या की आत्महत्या या प्रश्नाचं गूढ उकलत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कोणाच्या दबावाचा याच्यामध्ये प्रश्न नाही. संजय राठोडच्या बाबतीत नियमानुसार चौकशी होणार आणि जे काही चौकशीमध्ये समोर येईल त्या पद्धतीनं पुढे काय समोर येतं, काय एक्झॅक्टली काय घडलं काय नाही, सगळं समोर आल्यानंतर पुढचा त्यांना राज्य शासन निर्णय घेणार. ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीत पहिले सांगितलेलं आहे की व्यवस्थित नियमानुसारच चौकशी होणार. जे काही विरोधी पक्ष ज्या पद्धतीचे आरोप करतायत त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. आमचं जे पोलीस खातं आहे, मुंबई आपल्या पुण्याचे पोलीस आहेत, ते व्यवस्थित तपास करतायत. मला असं वाटतं की राजीनामा द्यायचा की नाही त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे, राजीनामा घ्यायचा की नाही ते मुख्यमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे. पण मंत्रिमंडळामध्ये जर सगळेच मंत्री असं करणारे असतील तर त्या मंत्रिमंडळामध्ये काही नीतिमत्ता राहील नाही असं जात होईल. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे यांनी तशा पद्धतीचा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी. त्याचबरोबर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे असलेले मंत्री सध्या गायब का आहेत असा सवाल उपस्थित केलेला आहे भाजपचे नेते विखे पाटील यांनी.
एक लक्षात घ्या, माझ्या मतदारसंघातली वसंतनगर तंड्यातली ती आमची भगिनी आहे आणि ज्या पद्धतीने आत्महत्या झाली आणि आत्महत्या झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे वावठळ या ठिकाणी समोर येत आहे, पोलीस याचा पूर्णपणानं तपास करतोय. पोलिसांचा तपास पूर्ण होऊ द्या, सगळ्या गोष्टी समोर आपल्या येतील. ही हत्या का आत्महत्या? ही पूर्णपणानं आत्महत्या आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण स्वाभाविक आहे की प्रसार माध्यमांनी मग विचारायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो प्रश्न होत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांचा तपास पूर्ण होऊन समोर येऊ द्या, त्याच्यानंतर पूर्ण गोष्टी स्पष्ट होतील. सत्तेबाहेर येण्याकरता मग त्यांचा मंत्री गायब आहे, अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही मंत्र्यांच्या विरोधामध्ये, आणि मग सत्तेबाहेर कसं येणार? मला वाटतं ह्या बागी जो मंत्री आहे किंवा डागी मंत्री आहेत या प्रकरणात ते गुंतलेले आहेत, म्हणून तर ते आज लपून बसलेले आहेत. सरकारनं तात्काळ त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, अन्यथा गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं, आणि एवढ्या मोठ्या संवेदनशील अशा प्रकरणामध्ये सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालते, हा संदेश महाराष्ट्राच्या जनतेला चालला आहे, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. पूजा चव्हाणला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत भाजपचे जे नेते आक्रमकपणे सरकारवर तुटून पडलेले आहेत, या सगळ्या नेत्यांवर आता धमकीचे त्यांना कॉल येत आहेत आणि त्यांना धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप सुद्धा केला जातोय. अतुल भातखळकर यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. ठाकरे सरकार आल्यापासून राज्यात झुंडशाही बळावली आहे, मात्र धमक्यांना बधणारा मी नाही, हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावं असा इशाराही त्यांनी दिलाय. तर चित्रा वाघ यांनीही मला फोन करून वेळ वाया घालू नका असं म्हटलंय. तिथं महिलांवर अन्याय होईल तिथं नडणार आणि भिडणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ यांनाही धमक्यांचे फोन आलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये काय म्हटलेलं आपण बघतोय. धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही, त्यामुळे उगा मला फोन करून वेळ वाया घालू नका माझ्या भावड्यांनो. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारच अशा शब्दात त्यांनी प्रति आव्हान दिलेलं आहे. यानंतरची बातमी आहे राज्यातल्या 2 पाटलांमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्याची. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या 2 पाटलांमध्ये निवडणूक लढवण्यावरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला आहे. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातून निवडणूक लढवण्यावरून टीका केलेली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांच्यावर पलटवार केला. मात्र आज सांगलीत जयंत पाटील यांनी याच मुद्द्यावरून चंद्रकांत पाटलांवर घणाघाती टीका केली आहे. तर दुसरीकडे जयंत पाटलांना उत्तर देताना राम कदम यांनीही त्यांच्यावर तोंडसूक घेतलंय. पवार साहेबांच्यावर एक विधान केलं. आता एका पुण्यातल्या अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेनं तयार केलेला मतदारसंघ, त्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ जाऊन ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली. हा काही पुरुषार्थ आहे का? चंद्रकांत दादांचं या संदर्भातलं विधान कुठेतरी जयंत पाटलांच्या मर्मी खूप खोलवर लागलेलं दिसतंय. आमचा जयंत पाटलांना सवाल आहे, तुम्ही याही आधी चंद्रकांत दादांचं वय काढलं, पण वय काहीही असलं तरी स्वतःच्या जीवाची चिंता न करता चंद्रकांत दादा महाराष्ट्राच्या गावोगावी कोरोना कालखंडात फिरत होते आणि तुमचे सगळे मंत्री आणि तुमचं सरकार एअर कंडिशन बंगल्यात स्वतःच्या जीवाची चिंता करत होतं. हे अजूनही महाराष्ट्र विसरला नाही. विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज एका अधिकाऱ्याला चांगलंच झापलं. या अधिकाऱ्याला झापल्याची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा चांगलीच व्हायरल होतीये. अब्दुल सत्तार हे
त्या अधिकाऱ्यावर चांगले चिडलेले दिसले. लोकांची कामं होत नाहीये, त्यामुळे फुकटचा पगार घेता का अशा भाषेत अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना झापलं. अधिकाऱ्यांकडची घरकुल योजनेतले लाभार्थींची थातुरमातुर यादी पाहून अब्दुल सत्तार संतापले. सत्तार यांनी अधिकाऱ्यांना झापल्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी टाळ्या वाजवल्या. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी बैठक बोलावली होती. हे जशी तशी छापून तुझ्या बापाने कधी वाचली होती की आधी हाला त्याच्यावर टिप्पणी तयार करावी लागते. तुम्ही का पगार घेतले का? फुकट काम करता तुम्ही पंचायत समितीमध्ये. त्याला दलालासारखे पैसे मिळाले त्यावेळेस हे जशी तशी छापून तुझ्या बापाने कधी वाचली होती की आधी हाला त्याच्यावर टिप्पणी तयार करावी लागते. तुम्ही का पगार घेतले का? फुकट काम करता तुम्ही पंचायत समितीमध्ये. त्याला दलालासारखे पैसे मिळाले त्यावेळेस खुश असतात तुम्ही. सर्वसामान्य लोकांची ज्यावेळेस काम करायची पद्धत आहे ही कोणती यादी लेट तुला काम नाही होतं का? तुला महाराष्ट्रात तुझ्या बापाने कधी महाराष्ट्र पाहिलं का? अशी यादी आणतो देतो मला तो. अरे राक्षसाची औलाद बी नसेल अशी त्या गरीबाला मदत करण्याची भूमिका पाहिजे तुमची. गरीबाला न्याय देत नाही, गरीबाला घरकुल देत नाही, गरीबाचे काम करत नाही, फक्त त्यांच्याकडून धंदे बंद करा. लोकांच्यासाठी सरकारच्या योजना आहे. त्या योजना तेव्हा मंत्र्यांनीच अशी झाडाझडती घेतल्यानंतर लोकांनी मात्र टाळ्या वाजवल्या. यासोबत या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. यानंतर बातमी आहे बाप्पाची. गणेश जयंतीच्या निमित्तानं राज्यातल्या गणेश मंदिरांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. गणेश भक्त सध्या मोठ्या रांगा लावून बाप्पाच्या दर्शनासाठी रिग लावतायत आणि अष्टविनायकांपैकी रांजणगावचा महागणपती, लेण्याद्री गणपती आणि पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी अगदी पहाटेपासून रांगा लावल्या. लेण्याद्री गणपतीला विविध रंगी फुलांनी सजवण्यात आलं होतं, तर बल्लाळेश्वर मंदिर परिसर सुद्धा भाविकांनी अक्षरशः फुलून गेला होता. म्हणत पारंपरिक वेशातील महिलांनी गणेश जन्म सोहळ्यात सहभागी होत गजाननाचा जयघोष केला. पाण्यावर केलेली पुष्पवृष्टी आणि ओम गणपती नमःच्या मंगल स्वरांनी दुपारी 12 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या थाटामाटात गणेश जन्म पार पडला. मंदिरावर केलेली आकर्षक सजावट आणि गाभाऱ्यात केलेली फुलांची आरास डोळ्यात साठवत गणेश भक्तांनी बाप्पाच्या चरणी उत्तम आरोग्याकरता प्रार्थना केली. या सगळ्या बातम्यांसोबत मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.